देशामध्ये जगन्नाथांना काही मान मिळालं. मान कर्नाटकी मुळे सगळ्यात वेळ दुर्गुण कोणता असेल तर कृपण. आणि कृपणता किती टोकाची असते वा त्याचे नमुने एक गंमत सांगतो. एका ग्रस्तानं अशी पहाटे 2-3ची काहीतरी वेळ होती. बायकोला हलवून जावी की लोक आता बिचारी मायमोली घरामध्ये खराब राबून उशिरा झोपलेली असायची. घरामध्ये पैसा उडगंज होता, पण यांनी कधी नोकर ठेवला नाही, चाकर ठेवला नाही, काही नाही. त्या बाईला राहावं लागायचं. तिथं थकून जायची, झोपली होती. उठ उठ म्हणजे काय केवढी भाग्याची गोष्ट आहे. काय झालं भाग्याची गोष्ट कोण आहे? तुम्ही काय भाग्याची गोष्ट आहे? भार्ये जागरी भागधेय पिशुनम मे स्वप्नवृत्तम शृणु द्रव्यं याचनकेन दीन वचसा केनाप्यहं याचितः तस्मै दातुमहं पणङ्कटिगतं यावत् समुद्युक्तवान् तावत् पूर्वज पूर्व पुण्य निचे कान्ते प्रबुद्धोऽस्म्यहं. थोडी भाग्याची गोष्ट आहे. मला एक स्वप्न पडलं म्हणले आता, आणि त्या स्वप्नामध्ये एक याचक आपल्या दाराशी आला आणि त्यांनी मला पैसा मागितला. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मी खरंच पैसा देण्याच्या कल्पनेने कडोसीचा पैसा सोडायला लागलो. आणि पैसा सोडता सोडला, तुला माहितीये किती वर्षे असतात ती? 54 इंची धोतर 50 पैसा खरडून पडू नये म्हणून इतकी काळजी घेतली असते. असा पैसा सोडता 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 पैसा हातामध्ये घेतला आणि आता त्याच्या हातात ठेवणार. तेवढ्यात पूर्वजांचं पुण्य फळाला आलं. मी जागा झालो म्हणजे पैसा गेला. आता अशा कृपणाकडे जाऊन त्याची स्तुती करून काय फायदा? याचना करून काय लाभ? एक कीर्तनकार होते, श्रोत्याने त्याचे कौतुक केले. वा वा वा, काय आपली वाणी, काय आपलं गाणं, काय आपला काळ, काय आपलं. असं वाटतं जीव तुमच्यावर ओढ टाका. हा पक्का तुमचा जीव तुमच्याजवळ राहू दे, थोडा पैसा ओढून मारून टाका. त्या राजाच्या दरबारामध्ये जगन्नाथांना मान मिळाला नाही, उलट त्यांची अवहेलना झाली. मान कर्नाटकी मुळीच नसे पंडिता गरीबाच्या जगती आणि जगन्नाथांचा जेव्हा अपमान झाला तेव्हा जगन्नाथाने त्या राजा उत्तर दिलं म्हणजे राजा अर्थानामी शिषेत्वं वयमपि च गिरामी स्महे यावदर्थं शूरस्त्वं बादिदर्पज्वरशमन विधा वक्षयं पाटवन्नः सेवन्ते त्वां धनाढ्याः मतिमदहतये मामपि श्रोतु कामाः मय्यप्यास्था न चेत् त्वयि मम सुतरां येष राजं गता स्म. राजा, तू संपत्तीचा राजा असेल, मी विद्वत्तेचा सम्राट आहे. वाणीवर आमचं प्रभुत्व आहे. शूरस्त्वं, तुला स्वतःच्या शौर्याचा अहंकार असेल. विरोधी मत म्हणणाऱ्याचं मी इतक्या वेळा खंडन केलंय की शेपूट घालून त्याला पळायला लावलंय अनेक वेळा. ज्वरशमन, माझ्या पुढे कुणी टिकला नाही वादविवादामध्ये. ज्वरशमन विधा वक्षयं पाटवन्नः, लांबून चालन करणारे लायसन्स परमिटच्या मागे लागणारे लोक तुझ्याकडे गोंडा बोलतात ना, लायसन्स परमिट मिळालं. मलाही त्याला विद्याधानाची अपेक्षा आहे. तो मलाही नम्रतेने शरण येतो. शिष्य स्तेहम शाजनाम प्रपन्न म्हणतो आणि त्यांची संख्या कमी असं समजू नकोस. माझ्याकडे नम्रतेने येणारे लोक पुष्कळ आहेत. अशा माझ्याविषयी बरोबरीचा न समजता तुम्हाला तुच्छ याचक समजून जर ती हकलून देत असेल तर आम्हाला त्याच्यापेक्षा तुझी पर्वा नाही मिळाली. मीही चालू आणि जगन्नाथ भाग आणि आपल्या मनाचं समाधान केलं. म्हणजे विद्वत्ते तुझी चूक झाली असं नाही. त्या एका कवीने दिली, परंतु इतर ताप शतानी यथेच्छया वितर तानी सहे चतुरानी. हे ब्रह्मदेवा, तुला इतर काय संकट सोपवायचे ते माझ्यावर सोपव म्हणाले,
मी ती सगळी सोसायला तयार आहे, पण आरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसीमा लिखमा लिखमा लिख. आरसिकाच्या पुढे कविता वाचायचा प्रसंग माझ्यावर नको म्हणजे. आणि म्हणून याचा उत्तम मार्ग आहे आपली कविता वाचा असं कोणाला म्हणतो. जगन्नाथ बाहेर पडले मानकर नाटकी, पण आपल्या विद्येचं समाधान केलं की विद्वत्ते न चतुरुसे स्वाभाविक म्हणाले जाते की अवमानली कुलसती वारांगणी जागरी हमसाने वर्णेच मौन बरवे त्या वायसा भीतरी उभी दरदुर ओरडे नचतिथे कोकिल हळदी कुंकवाच्या दिवसात हळदी कुंकू घ्यायचं असलं ते एखाद्या चांगल्या सभ्य सवारणीच्या घरी गेले पाहिजे. वेश्येच्या दारात काय उपयोग भली अखंड सौभाग्य होते. साध्वी स्त्रीचा तिथे अपमानच व्हायचा. कोकिळाने गावं, पण कोकिळाच्या समोर बेडकाची डराव डराव जिथे कौतुकाला येते तिथे काय उपयोग. जिथे नवकाव्य तिथे कालिदासांना लपून राहणं चाललं नाही का. संस्कृत समजण्याला गमतीनं वाटलंय की भद्रम भद्रम कृतम मौनम कोकिलैर जलदागमे वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनम ही शोभते. जिथं सगळी सभा संमेलन बेडकांच्या ताब्यात गेली डराडराव करणाऱ्या, त्याच्यामुळे कोकिळांना बोलून काय होतो. कारण पावसाळा सुरू झाला आणि जिकडे तिकडे गप्पी साधली की बेडकांचे डराडराव चालते. हे चांगलं म्हणाले, कोकिळाने गप्प बसणं चांगलं, कारण त्याची किंमत तिथे होणार नाही. पण त्याची किंमत झाली नाही म्हणजे तो कमी दर्जाचा असो समजायचे कारण नाही. किंमत समजण्याकरता जो फारकणार आहे त्यालाही काही योग्यता असावी. हा म्हणाले पुष्कळ त्वंचे नीच जनानुरागर बसा रस्मा सुमंदारा कानो मारदमान हानियती भू किंत्वमेक प्रभू कुंजा पुंज परंपरा परिचयात भिल्ली जनैरुज्झितम मुक्तादान धारयंती किमहो कंठे कुरंगी दृशा. राजा सगळ्या जगामध्ये तू एकटा स्वतःला राजा समजतो काय म्हणाल. याच्यापेक्षा अधिक रसिक असले राजे भूमंडळावर पुष्कळ आहे. साहेब त्या भिल्लांच्या स्त्रियांना नेहमी कुंजाच्या माळा गळ्यात घालायची सवय असते. तो जो भडक रंग आहे त्याचं आकर्षण असतं. त्यांना मोती सापडले पांढरे फटक टाकून दिला म्हणजे त्यांनी. पण एखादी स्त्री अशी भेटेल की नाही रसिक की तिची मोत्याची माळ करून कंठामध्ये धारण करेल. तुला नेहमी कुंजांचा परिचय मिळाले, मोत्याची काय किंमत तुला. हा मी निघालो चालू आणि त्यांनी संबंध दक्षिण सोडली. म्हणजे दक्षिण आपण इकडचे आहोत, इथं काही आपल्याला महाग मिळत नाही. नर्मदा उदाहरण जगन्नाथ इकडे कर्नाटका सोडून आले रागाश्रय संपादन जगन्नाथ कर्नाटक देश सोडून गेला आणि जगन्नाथाची जागी राजस्थान मध्ये तिथे जयपूरचा राजा रसिक होता, मांडलिक होता, पण रसिक राजा होता. जगन्नाथाची योग्यता त्याने जाणली आणि जगन्नाथाला आपल्या पदरी घेऊन लक्षण बुद्धिमत्ता होती जगन्नाथ. राजाला त्याचा तो प्रभाव पसंत पडला आणि त्याने आपल्या दरबारात त्याला ठेवून घेतलं. आता दरबार राजा सगळं चांगलं होतं. जगन्नाथाच्या बुद्धीच्या आवाक्याच्या दृष्टीने ते राज्य लहान आणि त्यामुळे जगन्नाथ थोडी त्यांची त्यांना जरी जाणवलं नाही तरी परिस्थितीमुळे त्यांची थोडी कुचंबना होती. जयपूर राज्य हे लहान होता हा दोष नव्हता. खरं ते मांडलिक राज्य होतं, दिल्लीच्या सम्राटाचा मांडलिक होता. आणि त्यामुळे जगन्नाथाच्या बुद्धिमत्तेला जेवढा वाव असायला पाहिजे, हे लिहू नका, ते बोलू नका, हे सांगू नका, असं करू नका, ह्या भानगडी फार जगन्नाथने ठीक आहे आपल्याला काय बाकीच्या भानगडीशी करायचे याची सोय लागली तर निवांतपणे आपल्या विद्याध्ययन करावं. स्वाध्याय प्रवचन दुसऱ्याला सांग. जगन्नाथाची ती कुचंबना होती आहे असं जणू भगवंताच्या लक्षात आलं. कारण जिथे साम्राज्य होतं तिथे संस्कृतची किंमत नव्हती, तिथे अपसवी त्याची किंमत तिथे सगळी. आजकाल जशी इंग्रज गेल्यानंतर सुद्धा इंग्रजीची आहे तशी, पण त्यात इंग्रजी खरंच चांगली आहे गोष्टी मिळाली. पण इंग्रजी लिहितो एवढंच कौतुक. मी एक सर्टिफिकेट पाहिलं
एका डॉक्टरने त्याने पेशंटला सर्टिफिकेट दिलं होतं. आय हॅव एक्झामिन द पेशंट रफली. त्याला रफ आणि फेअर मधला रफ म्हणजे काय म्हणायचं आपल्याला ते काही इंग्रजी आहे, पण इंग्रजीत बोलला म्हणजे मग तो जरा सांग. संस्कृत बोलला, मराठी मागासला, म्हणजे किती गणित बुद्ध असेल, पण इंग्रजीत लिहिलं म्हणजे सांग. इंग्रजीत चांगलं लिहिलंच जात असं नाही. इंग्रजीचे महामूर्ख लोक असू शकतात, पुष्कळ असतात, पण मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आम्ही संस्कृत इंग्रजीतून शिकतो. आत्ता आत्ता पुणे विद्यापीठ मराठीच्या गौरवाकरता स्थापन झालेलं आत्ता थोडं शाणं होतं की एम ए चे पेपर आता ते संस्कृतचे असले तरी मराठीमध्ये लिहिलेली चालतात. त्यामुळे फार खोल अभ्यास न करणाऱ्या काही लोकांची सोय झाली, ती गोष्टी नाही. साहेब झाला म्हणजे काय अक्कल घेऊन जन्माला येतो, ते महामूर्ख असू शकतो. एक मूर्खतेचं उदाहरण सांगू. आपल्याकडे विवाह मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये लहानसा तुकडा असा आहे, दशास्याम पुत्रानाधेही पतिमेका दशंकृती. हे जुन्या काळचं कुटुंब नियोजन. आज जसं 2 या 3 म्हणतात तसं त्यावेळेला 8 या 10 म्हणतात, पण नियोजनाची कल्पना त्याही काळी होती. तेव्हा हा शास्त्रकार म्हणतो की दशास्याम पुत्रानाधेही, तिच्या ठिकाणी तुला 10 पुत्र उत्पन्न करता येवोत, आणि पतिमे का दशंकृधी, पती हा हिचा 11वा पुत्र हो. म्हणजे आता पती पत्नीचं नातं संपलं, नियोजन सुरू झालं. 10 पुत्र झाले, आता 11वा पती हा हिचा पुत्र आहे. पतिमे का दशंकृधी. एका साहेबाने त्याचं भाषांतर केलं. काय काय माहितीये, मेक हर हजबंड अँड 11th मॅन. म्हणजे पहिले 10 आणि हा 11वा. याच्या इतके काही बावट भाषांतर असू शकते, पण ते इंग्रजीत लिहिलं. आमच्या परिभाषेला हसणारे लोक मुंजीला थ्रेड सेरेमनी म्हणतात, तेव्हा काय म्हणावं त्यांना. आता याच्या इतका आणखी बावटपणा काही दुसरा आहे, पण ते इंग्रजीत बोललं म्हणजे बरोबर. तसंच त्या काळी की विद्वत्तेची किंमत नव्हती, शिलाची तर नव्हती. उर्दू येते की नाही, अरबी येते की नाही, फारसी येते की नाही, हे महत्वाचं. ज्याला थोडं उर्दू अरबी फारसी येतं तो लगेच मोठ्या पदावर जायचा. आपल्या स्वराज्याच्या 35-37 वर्षानंतर सुद्धा इंग्लिश मिडियमची मागणी कमी होत नाही ना, उलट वाढतंय ना दिवसेदिवस. आपण कसे कर्म करेन ठेव त्याचा नमुना आहे. आता त्यावेळेला तिथे पारंपरिक होती मुळी. तेव्हा तिथे महाराजांनी वर्णन केलंय की सम्राटाच्या दरबारात प्रवेश कोणाला, दरबारी प्रवेश दाढीस नसे शेंडीस महत्वार वीस शेंडी इथं आली, अनवटीला शेंडी फुटली की मनुष्य मोठा. आज जसा टाय बांधा म्हणजे मनुष्य प्रतिष्ठित समजला जातो, तो भावपणा असंच नव्हता. त्यामुळे गमती मी पहिल्यापासून प्राचार्य झालो, प्रिन्सिपॉल झालो. माझ्या आधी प्रिन्सिपॉल झाले आमचे मित्र होते. आम्हाला विद्यापीठात जायचं होतं. आम्ही पदसिद्ध अधिकारी होतो त्यावेळेला विद्वत परिषदेचे, म्हणजे अकॅडमिक काउन्सिल. आता काही नावं बदलली. तेव्हा प्राचार्य झाल्यामुळे पदसिद्ध अधिकारी होतो. त्याला कळलं, त्याने माझं अभिनंदन केलं दूरध्वनीवर आणि तो म्हणला मी तुला घ्यायला येतो, आपण बरोबर जाऊ. म्हणजे तो आला माझ्याकडे. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. आमची 1 वाजता बैठक सुरू व्हायची होती. हा सामान्यतः 12:30 सुमाराला आला. तो म्हणला चल आता पुष्कळ मोठे जाईल, किती वेळ होतो, तुझी वाडी आहे ना, 15 मिनिटात पोचतो आपण. सगळी जमाजून पोचतो, 2-4 मिनिटं किती वेळ होईल. आणि म्हणा तुला घरी जायचं नाही का. नाही घरी कशा जायचं, तुला कपडे नाही बदलायचे. मला कपडे बदलायचे. तो म्हणला म्हणजे तू असाच येणार तिथं. असा म्हणजे होतो नसेल. बंद गळ्याचा कोट होता, डोक्याला टोपी होती. टोपी स्वच्छ होती, कोट चांगला होता. धोतरे पांढरे स्वच्छ होते. पायामध्ये पादत्राणे होती चांगली. तू असं करणार म्हणजे म्हणलं तुला कपडे बदलणार, कपडे कशाकरता बदलायचे. ते म्हणलं पॅन्ट बिंट काय घालणार नाही, नवीन घालणार. आपल्याला विद्यापीठात जायचं म्हणजे तो विद्यापीठ म्हणा, युनिव्हर्सिटी म्हणा, पण आपल्या युनिव्हर्सिटी अकॅडमिक काउन्सिलला जायचं. आणि तू असंच करत राहणार म्हणजे काय वेट आहे. मी या पोशाखाला सभ्य पोशाख समजतो. मी जो आता धारण केलेला आहे हा सभ्य पोशाख आहे.
म्हणता गाढवपणा. मी माझ्या पोशाखाला सगळी समजतो. पॅन्टची सोय मलाही कळते. यंत्राशी काम करायचं असेल तर धोतर नेसून काम करणं मूर्खपणा आहे. पॅन्ट घालूनच केलं पाहिजे, सुटसुटीत पाहिजे. पण आपल्याला विद्यापीठातून खुर्चीवर पंख्याखाली आरामात पाहणं घेत असायचं. यंत्राशी काम करायचं असेल तर गोष्ट नाही आली. तिथं आरामात बसायचंय. आपला व्यवसाय तसा आरामात बसून नुसत्या गप्पा मारण्याचं करायचं काहीच नाही. नुसती चर्चा. त्याला सगळे कपडे बदललं पाहिजे का त्याला? म्हणजे तुम्ही सभ्य असाल मला माहित नाही, पण गुलाम नक्की या. तुझ्याकडे बोलायची सोय नाही. आम्ही गेलो मी आपल्याला एवढा करता सांगतोय. असं आज आहे की नाही? हे कशाला पाहिजे ते कशाला पाहिजे पोरं विचारतात. मी विचारतो अरे तुला जो ऑफिस मध्ये जाताना एक विशिष्ट ड्रेस लागतो तर धर्मकृत्य करताना विशिष्ट ड्रेस का लागतो? तिथे पॅन्टवर काय म्हणून तिथे सोळं दिसून का नाही बसत? लग्नाला उभा राहताना सोळं दिसून का नाही उभा राहत? तिथं ती सगळं कशाला पाहिजे? रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पुढे जाते तेव्हा अशी. पण लग्न आपल्याकडनं धार्मिक कृत्य आहे, सामाजिक कृत्य आहे. तिथे काही दुसरं करायचं नाही. परंपरेप्रमाणे सोळं दिसून उभा राहत नाही. तिथं बूट पायात धरून उभा राहत. त्या मुलीचा बाप बिचारा घरी असतो त्याला जबाबून घ्यावा दुसरं काय करायचं? बाकीचे लोक म्हणतात जाऊ द्या कसं का होईना देवायला बोलवले ना हे सगळं आपल्याला एवढा करता सांगतोय. त्यावेळेची परिस्थिती कशी होती? दरबारी प्रवेश शेंडीला कोण विचारतो? तेव्हा जगन्नाथ पंडितांना त्या सम्राटाच्या दरबारी जाण्याची काही शक्यताच नव्हती. भगवंतांनी जणू सम्राटाच्या दरबारी यांना प्रवेश मिळावा म्हणून योजना घडवली. पडू लागले एक शाही फरमान सुटले. काय सुटलं? सर्वांच्या शास्त्री पंडिता धर्मवाला करण्यास या ठिकाणी जगावे ना तरी मुसलमान सर्वांनी सर्वांच आवर्जून. सगळ्या हिंदूंच्या शास्त्री पंडितांनी आमच्या कादीशी धर्मवाद करण्याकरता यावं. जर कुणी आल्या नाही तशा नपुंसक धर्माचा प्रजा माझ्या दारात असता कामाने मुंसळ्याला वाटून टाकू. पराभव झाला तर पराभूत धर्म काय उपयोगाचा धर्म म्हणून जगण्याला नालायक आहे सगळ्यांना वाटून टाकू. विजय झाला तर त्याचा उल्लेख शीघ्र यावे ना तरी मुसलमान करू सर्वासावरून नाही. आणि ते फरमान सगळीकडे गेले. कुठे कुठे गेले? त्यावेळेची क्षेत्र ही विद्वत्तेची माहेर गेली. काशी प्रयाग मथुरा पुरी पूर्व देशी पुष्कर उज्जैनी. क्षेत्र विद्वत्तेची माहेरघर का होती? तर समाजातल्या दातृत्वाच्या बळावर विद्वत्तेला आपल्या प्रपंचाची चिंता न करता लोकांनी सन्मानाने दिलेल्या दक्षिणेच्या बळावर निरामयपणे संसार करता येते. आणि सगळ्या वेळ विद्वत्तेच्या संगोपनासाठी स्वाध्याय प्रवचनासाठी राखून ठेवायचे. आज जसं स्कॉलरशिप घेण्याची कोणाला लाज वाटत नाही तसं त्या काही दक्षिणा घेण्याची लाज वाटण्याचं काही कारण नाही. मिळालेल्या दक्षिणेच्या बळावर विद्वान अतिशय उत्कृष्ट रीतीने विद्यार्थ्यांनी घेतली. सगळी क्षेत्र ही विद्वानांची माहेरघर होती. आज काय विचारू नका. पण विद्वानांची माहेरघर होती. एकेका शास्त्राचे दिगंत दिग्गज वैदिक म्हणजे असा वैदिक किंवा एखादाच असतो असे त्यावेळेला अनुभव होत. शास्त्री म्हणजे शास्त्री राजेश्वर शास्त्री, वैदिक तसे, शास्त्री तसे, पंडित तसे, उत्कृष्ट वक्ते, समाजात त्यांचा प्रभाव आहे, त्यांच्या चारित्र्या सकट ज्यांचा स्वभाव आहे असे लोक. आणि म्हणून ते हिंदू धर्म टिकून राहिले. नाही तर काय झालं असते हिंदू धर्माचं म्हणायचं. जे इथे समोर नाहीत त्यांची नावं मी घेतली. समोर आहेत तेही त्यांच्या योग्यतेचे. पण सामान्यतः असं आहे की तोंडावर सुटी केलेली फार मोठ्या माणसांना आवडत. दिग्गज पण एक भानगड पारतंत्र्याचा प्रभाव म्हणा, कसं कसं आपलं
आपलं जीवन संरक्षित करावं आणि निमुटपणे विद्या ध्यान करावं. त्यामुळे दृष्टी चौफेर नाही. वैदिक म्हणजे नुसता वैदिक, शास्त्री म्हणजे नुसता शास्त्री, वैयाकरणी म्हणजे नुसता वैयाकरणी, नैयायिक म्हणजे नुसता नैयायिक, पुरोहित म्हणजे नुसता पुरोहित. तर इकडचं तिकडचं काही आपापलं समजावून म्हणतो. पण तेवढंच त्याच्यापेक्षा जरा बाहेर काढलं की गडबड उडायच्या वेळी जायची. ते वैदिकांची गोष्ट सांगत म्हणते तिथे 3 वैदिक भोजराजाच्या दरबारी आणि तो भोजराजा मोठा उदार. नवीन एखादा श्लोक जर कोणी बनवून आणला तर प्रत्यक्षरम लक्षण देऊ म्हणजे एकेका अक्षरागणिक तो 1-1 लाख मोहरा देत असेल, इतका उदार होईल जर सुंदर श्लोक बनवला म्हणजे कवीला पाठिंबा देणार. तिथे वैदिक आले. त्यांनी गावात चौकशी केली की आम्हाला राजाच्या दरबारी जायचं आहे, कसा प्रवेश मिळेल? तुम्हाला कविता करता येतात? कविता करता येईल ना, वैदिक हो जमायच नाही. राजाच्या दरबारी वैदिकांची किंमत नाहीये, कवीची किंमत. आज जसं नाटक लिहिणारा मान नाही, शास्त्राला नाही, शास्त्रज्ञाला नाही, कादंबरीकार, नाटककार, लघुकथाकार, बृहस्पती. फार तर मग या नाटकाचं आणि कादंबरीचं मूल्यमापन केलं म्हणजे तो आणखी पण. जर त्या राज्याच्या दरबार होतं, कवीला मान होता, तर काय करावं? तर इतक्या लांब प्रवास करून आलो, काही दक्षिणा मिळाली पाहिजे. तिथे स्नान करीत होते तर कविता करायची. ते नदीच्या पलीकडच्या बाजूला एक जांभळाचं झाड आणि जांभळाशी टिकून मधनं त्या पाण्यात पडत होती. आणि मासोळ्या त्या जांभळाच्या फळाला जायच्या आणि पुन्हा परत त्याला स्फुरण आपण कविता घेतो. तिघे वैदिक बहुधा कृष्ण यजुर्वेदी असावे, चांगले वैदिक. ते राजा म्हणजे आम्ही नवीन कविता केली, तिघांनी मिळून केली. आता चांगली असेल तर मी त्याचं मूल्यमापन करेन. ते काय म्हणतात, पक्वानी जंबू फलानी. दुसरा म्हणला विमले जले पतंती. तिसरा म्हणतो तानी भक्षंते मत्स्या. आता त्याने आपल्या छंदामध्ये म्हटलं. आता 4वा कोणाला दाखवला ना, तिला एक वेळ तोंडाकडे पाहिलं. कालिदास ते बसलेले त्यांची अडचण ओळखली. असं कोणाला म्हणा का ही चांगली विद्वान मंडळी आहे, उत्कृष्ट वैदिक आहे, प्रतिभा संपन्न आहे, पण थोडे गडबडले म्हणाले, सभेमध्ये कधी आले नाही तेव्हा थोडे गडबडले. त्याने आपला श्लोक मला ऐकावला होता. काय श्लोक आहे म्हणाले, जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले मत्स्यास्तानी न भक्षन्ते जाल गोलक शंकरा. की पिकलेली जांभळाची फळं पाण्यामध्ये पडत आहेत आणि मासे त्याच्याजवळ यायला घाबरत आहेत. त्यांना असं वाटत आहे की जायाला लावलेले शिशाचे गोळे असतात म्हणून ते तिथून परत जात. वा 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 म्हणा, वा काय सुंदर कविता आहे. प्रत्यक्षरम लक्षण दिलं. 32 लाख रुपये मिळाले. दोघांवर तुम्ही त्या टाकला. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम, पण दुसऱ्याचं काही गमन नाही का? आणि हा पूर्ण व्हायचं असतं तेव्हा असंच करावं लागतं, दुसरा मार्ग नाही. पण आता प्रसंग मिळाला त्या मुसलमान काठीशी मार्गाला उभं राहायचंय आणि त्यामुळे सगळे शास्त्री पंडित त्याची गाळ उडाली. शास्त्री पंडित पळू लागले. हर हर देवा काय करावे यवन भयाने कोठे जावे हे गोदावरी आम्हास गावे उधरी तू हे जवळ दिल्ली बंदी शहाजहान कोपला यवन कराया आम्हा बैठना निमित्तान तो काजी अहिरा हे ते म्हणती संस्कृत चाल भारत भागवत मनुस्मृती व्यास करावी कैशी यवन मंडळी सभेत सारी नसरुद्दीन कमरुद्दीन अहमद हयात सिकंदर इमाम मोहम्मद अबुल फजल कविराज तयाचा त्याच्या पुलती टिकावा आमचा आहे लागणे कठीण साहेब म्हणे ऐशारी ती पैठणात ते वैदिक म्हणती. शास्त्री पंडित आपण प्रेमाने अस्वस्थ झालो. धर्मावर निष्ठावंत प्रेम होतं. धर्म सोडायची कोणाची तयारी नव्हती, पण करायचं का? केवळ पळून जाऊ
खोलीतून दुसऱ्या खोली झाल्यासारखं होईल. हिमतीनं उभे तर राहू. कोण घरात तुम्ही चालता. आणि ही ती ब्राह्मणांची अशी गडबड झालेली पाहिली आणि मुसलमानची आधीच मूजोर जात. त्यांनी जेव्हा गडबड पाहिली तेव्हा ब्राह्मण दिसला की त्याला पकडा. गमन महाराज चलो दिल्ली को छोडेंगे हम या कभी तुमको ही सत्तर का नाक बनाया मेरे तुमने अपना अब होती है धोती दिली अब होती है धोती दिली पाग मार्ग भी करना महाराज चलो दिल्ली को छोडेंगे हम या कभी अम्मन बोले काय करते ही शक्कर खाले चलो आम्ही दिली. धोत्राचा पितांबर होतो म्हणजे तुमच्या इथे मुजोर झाड बरं सत्ता त्यांच्या पाठीमागे बोलता येत नाही. आज बोलता येत नाही त्यावेळेला बोलता येत नव्हते काय नव्हतं. त्यावेळेला सत्ताच त्यांची होती. शेवटी सगळी शहाणी मंडळी एकत्र झाली. प्रसंग करायचं काय या परिस्थितीत. निदान आपण षंड नाही एवढं तरी सिद्ध होऊ द्या. वादाला तर उभं राहू. म्हणजे हो पण कोण राहतो तुम्ही राहता नाही नाही आम्ही तुमच्या करता जायचं कोणी. आणि मग जगन्नाथाची आठवण झाली. काय एक मनुष्य आहे आपल्या की या परिस्थितीत सुद्धा जो नुसता वादाला धैर्याने उभा राहील एवढंच नाही तर आमचा विश्वास आहे 100% वादामध्ये विजय मिळेल आणि आपली जी खाली मान घालायचा प्रसंग आहे तो आपल्याला कुठे करावया जगन्नाथ जयपुरी असे आपल्यामध्ये एक मनुष्य आज अत्यंत विद्वान आहे. उत्कृष्ट वैदिक आहे. प्रकांड पंडित आहे. वक्तृत्व चांगलं आहे. बुद्धिमत्ता चांगली आहे. आणि या सगळ्याला पार्श्वभूमीसारखं शोभा काढणार निस्पृहते आणि निर्भीडतेच्या निस्पृह निर्भीड कशाची परवानगी. तो फटकळपणे बोलतो आणि त्यामुळे चिडतात नाही त्याच्या. आणि जगन्नाथ खरंच फटकळ अवघी कुणी लुंग्या सोन्या उठावून त्याची बरोबरी करून पंचायत घे. जगन्नाथला म्हणाले अरे माझी कविता म्हणजे तुम्ही काय समजा. तुम्हाला समजत नसेल तर आपली डोकी तपासून घ्या. माझी कविता अशी महत्वाची आहे. वीणा रण पुनरण नाही नादर करा मुदियाना वाचा पापी वाचत्याचा मते रसम ध्रुवंते जीवंतोप्य मृतका मंदमतयो नयेषामानंद जनयति जगन्नाथ भणती. तिकडे सरस्वती आपली वीणा वाजवीत असली आणि जगन्नाथाची कविता जर तिच्या कानावर पडली तर हातात ती वीणा खाली ठेवते आणि जगन्नाथाची कविता कान देऊन ऐकते म्हणाले. इतकं जगन्नाथाच्या कवितेचं मन आहे. आणि अशी जगन्नाथाची कविता ऐकताना वारे वा अशी मान ज्याची डोलत नाही. ध्रुवंते जीवंतोप्य मृतका मंदमतयो ती जिवंत मढी आहेत म्हणाले. जगन्नाथाची कविता आनंद देत नाही म्हणजे का. अरे जगन्नाथाची कविता म्हणजे काय सामान्य आहे. आता माझं पाहून लोक कविता करतात म्हणाले पण ते कसं होतं. कवयती पंडित राजे कवयत्यन्येपि विद्वांसा म्हणजे कसं होतं. नृत्यति पिनाकपाण नृत्यन्त्यन्येपि भूतवेताळा. त्यावेळी मी कविता करतो बाकीचे लोक कविता करतात नाही. शंकर नाचायला लागले की भूते नाचायला लागतात. आता काय करणार. तिखट वाणी. तिखट वाणीला अहंकार समजायचं की कारण नाही. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. तुकाराम महाराजांबद्दल त्यांच्या नम्रतेबद्दल शंका नाही पण त्यांनी एकदा संतापून दिलं. तोवरी तोवरी टिळेमाळा भूषण जवळ तुक्याचे दर्शन झाले. मला पाहिलं नाही तोपर्यंत टिळेमाळाचं भूषण येणार. आता आपण त्याला काय अहंकार म्हणणार काय करणार. समोर भेटले ते त्याच लायकीचे असले ते दुसरं काय करणार. संतापून शिवी घालायला जाते. त्यामुळे जगन्नाथ फटकल ठरले होते. त्यामुळे या कोणाला नकोसे होते आणि म्हणून जगन्नाथ तिकडे निघून गेले. त्यांना बरं वाटलं होतं. आता जेव्हा प्रसंग आला तेव्हा जगन्नाथ तिथं निस्पृह निर्भीड स्पष्टोक्ती नकळीची विराज त्याला विनंती करून सांग
आई म्हणजे त्याचा आपण अपमान केला आहे असं आहे. हे राष्ट्रीय संकट आहे, त्यात वैयक्तिक काही प्रश्न नाहीये. आपण माफी मागू. आणि मला असं वाटतं, एक जण त्यातला चांगला नसतो, मला असं वाटतं की जगन्नाथ आपलं म्हणणं अमान्य करणार. मानापमान आहे त्याच्याजवळ, पण मानापमान केव्हा गाजवावा आणि केव्हा गाजवू नये याचा विवेकही त्याच्याजवळ आहे. त्याबद्दल मला शंका नाही, तो मला चांगला निष्ठुर आपण. आणि म्हणून सगळे शास्त्री पंडित वैदिक जगन्नाथाला भेटणार असतात. जगन्नाथाला मोठा आनंद झाला. जगन्नाथाने त्यांचं स्वागत केलं, हात जोडून झाला या तुम्हा वेदज्ञांचे चरण रजया दास सदनी पडोनी यादाव खचित बुध हो धन्य अवनी महत् पुण्याविना कठीणच अशी गोष्ट घडते आला का या वेळी सकल जगणे वृतमते. जगन्नाथाने नम्रपणाने त्यांचं स्वागत केलं, अर्घ्यवाद्यांनी त्यांची पूजा केली, पुढ्या सन्मानाने आसनावरून बसवलं आणि हात जोडून जगन्नाथ म्हणाले, महाराज धन्य माझे भाग्य की आपल्यासाठी उत्तम वैदिक, उत्तम शास्त्री, उत्तम पंडित इतक्या लांब प्रवास करीत माझ्या घरी आले, मी आपली काय सेवा करू शकतो. ही सगळी एकमेकांच्या तोंडाकडे म्हणाले. काय नंबर तरी बोलते, आम्ही त्याला उर्मट समजत होतो. जगन्नाथ आम्हाला माफ कर म्हणालो, याच्यापूर्वी आम्ही तुला चांगलं वागवलं नाही. जुनी गोष्ट मी विसर त्या काम काय काय अन्याय म्हणजे फर्मान तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं. तुमचा काय विचार आहे, तुमची काय इच्छा. आमची इच्छा अशी आहे की तुम्ही तिथे जावं. म्हणजे माझ्या मनात सुद्धा 10 वेळा आलं होतं की इकडे जावं, पण म्हणजे एक मोठी अडचण मोठी उणीव पडली मज एकहीच देवी जरी मुदत जास्त नृपाळ थोडी दिल्लीत जाऊन पुढे उपटीन दारी. कसं काय असेल ना, त्या काशीला मुलाला संस्कृत येत आहे आणि मला अरबी फारशी येत नाही. आपण आतापर्यंत नवदेत यावरील भाषां प्राण एकंठ गतिरपी या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या वाङ्मयाचा कधी परिचय करून घेतला नाही म्हणाले. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे हे आपल्याला माहित नाही. आपल्यामध्ये काय आहे ते त्याने कसं काय होईल समजून घेतलं आहे. त्यांचं काय आहे ते आपल्याला कळणार नाही. आपली ही संख्या विषम आहे, संस्था विषम आहे. त्याच्याजवळ जी हत्यार आहेत ती आपल्याजवळ हत्यार नाही. त्याच्याजवळ जी हत्यार आहेत ती आपल्याजवळ असलीच पाहिजे. आम्ही निर्माण करणार नाही यावेळेला त्या नसतो. एकदा शत्रू झाला म्हणजे त्याच्यापेक्षा बलवान हत्यार आपल्याजवळ, त्याच्याजवळ एक पडतं आपल्याला असतं. याला मार्ग काय, याला मार्ग एकच आहे. म्हणजे मी विचार करतोय पण अजून मला साधन सापडत नाही. जर राजाला थोडी मुदत दिली तर मी अरबी फारशी शिकून घेतो आणि दिल्ली जाऊन त्याची दाढी उपटून त्याच्या हातात देतो. मला एकटीच सुद्धा शंका आहे. अरे आपल्या तत्वज्ञानापुढे टिके असं तत्वज्ञान जन्माला कोणता काळ जन्माला आहे कोणाला ठेवतो. आपण नादान निघालो म्हणून काय झालं, आपलं तत्वज्ञान नादान काय. अतिशय श्रेष्ठ म्हणाले, मी सिद्ध करून दाखवतो पण थोडं त्याला काय हे मला कळलं, त्याचं कसं हे मला समजलं. आणि त्याच्याकरता आपली भाषा काही माहित पाहिजे. आता ते मला कोण शिकवणार नाही. कारण असं आहे, आपल्या सामाजिक हिताची काळजी नसलेल्या सगळ्या जगामध्ये एकुलता एक समाज आहे आणि तो म्हणजे माझा हिंदू. बाकी सगळे समाज आपापल्या सामाजिक कल्याणाकरता अत्यंत लक्ष असते. आपलं सामाजिक हित कशात आहे हे त्याला नेमकं समजतं. फक्त मला समजत नाही. तो मला आपली भाषा शिकवणार कोण. आपल्या हाताने आपल्या काय कोण बंदा पडून घेतो. त्यामुळे मी अडचणी ते मिळाले. जर राजाला थोडी मुदत दिली तर हे काम करतो. नक्की नक्की आम्ही अर्ज करतो तुम्ही करा. किती मुदत लागेल पण 3 महिने लागतील मिळाले. अरबी भाषा काय म्हणले त्या भाषेवर 26 जयंती अक्षर आणि 2-4 इकडे तिकडे थोडं पाहिले की सगळं पुन्हा ते काय संस्कृत आहे. अफाट वाङ्मय झाला. तुमचा वेळ करून ते म्हणाले वर्षाची मागून घेतो. ठीक आहे वर्षाची मागून थोडा आपला हातचा असा त्याने बादशाह पत्र लिहिलं की आपल्या अचानक फरमान आल्यामुळे आमची कोणाची तयारी नाही तेव्हा खाविंदाने कृपावंत होऊन आम्हाला 1 वर्षाची मुदत दिली. ते फरमान देऊन अर्जुनान पोचला. तर काजीला बोलावलं, म्हणलं काजी ब्राह्मण मंडळी मुदत मागताय, सरकार दे दो. म्हणजे देऊ काय, त्यांनी काय ती तयारी केली म्हणजे काय बोलते तयारी करणार म्हणजे. सरकार मला आपलं सांगतो म्हणलं, रामो हरी करी गुघृत हे पाठ व्हायला मला 12 वर्ष लागली. अजून धार्मिक करता ते चंद्राना शिल्लक
तो शिकून किती उर्दू शिकणार? 1 वर्षाची मुदत आहे, देऊन टाक. आपण जरा उदारपणा स्वीकारण्यासारखा दिसतो, पुन्हा आपल्याला म्हणायला नको की आम्हाला संधी दिली नाही. बादशाहकडे उत्तर आलं की तुमच्या अर्जाप्रमाणे आम्ही कृतावंत होऊ, तुम्हाला 1 वर्षाची मुदत दिलेली आहे. हे पत्र ज्या दिवशी तुमच्या हातात पडेल तिथून 1 वर्षाच्या आत तुम्ही बाजूला लागत हजार झाले पाहिजे, त्याच्यापुढे मुदत वाढून देणार. त्या ऐतिक सरकारी पद्धतीची बस मुदत मंजूर झाली. आता काळजी कोणाला का म्हणाले, 1 वर्षाची शेवटी या, आपला आशीर्वाद घेतो आणि निघतो. आणि ती मुदतीचा परवानगी आल्याबरोबर जगन्नाथ देवघरात घेऊन बसले. फक्त ही परिस्थिती अशी बिकट आहे की ह्या परिस्थितीत भगवंताचं सहाय्य मिळणं शक्य नाही. तेव्हा जे हस्तिनापुर विभो कुरु पांडवांचे तेथेच तख्त आज्ञा यवनाधिवाचे, दिल्ली असे म्हणती लोक तया पुरीला, हा केवळा अशुभ सुस्तर काळ. भगवान ज्याला इंद्रप्रस्थपुरी म्हणत असत, पांडवांची बातमी झाली तेव्हा हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ 2 शाखा झाल्या. पुढे इंद्रप्रस्थात राज्य वाढलं. परवापर्यंत त्याच्यावर हिंदू वंशातला राजा बसत होता, तुमचा पृथ्वीराज चव्हाण बसत होता. आमच्या काही चुकामुळे आमचं सिंहासन गेलं. आज त्या इंद्रप्रस्थाला दिल्ली म्हणायचा प्रसंग आला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खाली मान घालून हिंडावं लागतं की आमची नामुष्की आम्हाला माहिती आहे. पण तेव्हा आमचा धर्म शिल्लक राहिला तर पुन्हा राज्य मिळायची शक्यता आहे. जर धर्म गेला तर राज्य कशाची जीवावर मिळवायचं? मी तर प्रतिज्ञा केली आहे की उप्रतिनिधी म्हणून. आता माझी प्रतिज्ञा पार पाडणं हे तुमच्यासाठी. पार पाडणं आपल्यासाठी भक्तांनी प्रतिज्ञा करावी आणि देवानं ती पार पाडावी असा आतापर्यंत इतिहास आहे. जयद्रथाच्या वेळेला संध्याकाळच्या जयद्रथा मारीन की अर्जुनाची प्रतिज्ञा आपण नसतात तो पुरी झाली असती, आपण होतात म्हणून पुरी झाली नाही. तर अशी मी प्रतिज्ञा केली आहे. पुरी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पुरी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे म्हणजे तुम्हीच जाऊन लढा असं मला सांगायचं नाही. पण माझी उर्दू भाषा शिकायची सोय करायची. कोणाला तरी बुद्धी द्यायची त्याने मला उर्दू भाषा शिकावं. मी अनेक मुलगा मौलवींना भेटलो, मला उर्दू भाषा शिकायला कोणी तयार नाही मिळाली. तर मला उर्दू फारशी येईल अशी माझी व्यवस्था. 1 वर्षामध्ये यवन भाषा मला 1 वर्षात मला 1 वर्षाच्या आत भाषा कळली पाहिजे. माझी तयारी आहे. शिकवणारा अध्यापक करायला पाहिजे. तो मला मिळत नाही. आता हे रेडिओ टीव्ही नसलेल्या काळात सुद्धा सगळ्या हिंदुस्थानवर पसरलं की जगन्नाथांना कोणी उर्दू फारसी शिकवणारा पंडिताची मुलगा म्हणून गरज आहे आणि तो त्यांना कोणी भेटत नाही. आणि त्या कसं आहे, एखादी गोष्ट जेव्हा सगळ्यांच्या अंतःकरणाला पोचते मग जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला भगवंत उभा राहतो. बायका जर गळ्याला बसल्या रोज तर त्यांनी एकच प्रार्थना करावी. त्याचा आशय असा होता, हे अविंध जिंकायचे, हे अविंध जिंकायचे, बळ दक्षिण लागे हरी, यश दक्षिण लागे हरी. अविंध जिंकण्याचं सामर्थ्य आमच्या दक्षिणेच्या जगन्नाथाला द्या म्हणे. त्याला जर कोणी उर्दू भाषा शिकवत नसेल तर आपण मुलगा मौलवी हा म्हणजे पुरा जाऊन त्याला उर्दू भाषा. पण एवढं काम झालं पाहिजे, कारण मुसलमानांचं राज्य ही काय चीज आहे ते पुरुषाच्या लक्षात येणं फार कठीण आहे. त्याचं संपत्ती जाते, जीव जातो, याच्यापेक्षा काय होतं. स्त्रिया जे प्राणापेक्षा प्रिय आहे ते तिचं शील गमावण्याचा तिच्यावर प्रसंग येतो आणि त्यामुळे त्यांचं साखर पिळलं जात होतं की नाही आमच्या धर्माचा विजय झालाच पाहिजे. दिल्लीमध्ये जगन्नाथाचा पराभव होता का आणि सगळ्यांनी कळवळून प्रार्थना करावी, भगवान हे अविंध जिंकायचे. असा जेव्हा समाज जागरूक होतो तेव्हा भगवान पाठीशी बने फकीर प्रभू महाराज, जो समझ के सरदार, बने फकीर प्रभू महाराज.
प्रभु महाराज परमात्मा स्वतः का मौलवीच्या वेशात प्रगट झाले. आमच्या एका मित्राने मला विचारलं, काय परमात्मा मुसलमान देशात का प्रगट झाले? म्हणजे उर्दू शिकवायचं दुसरं काय मार्ग? मुसलमान काय म्हणून आता काय करणार? उर्दू फारसी त्यांची भाषा आहे, तरी शिकलीच पाहिजे. त्या काळी सत्ता मिळते, संपत्ती मिळते म्हणून कोणती भाषा शिका इतकी लाचारी कोणाला आली नव्हती. आपली भाषा विसरण्या, आपलं मराठी चांगलं नाही याचं भूषण आहे की नाही लोकांना. आम्हाला इंग्रजी चांगलं बोलत आहे, मराठीत सवय नाही. अरे लाज वाटली पाहिजे. इंग्रजी नाही बोलता आलं चांगलं तिचं आहे, पण मराठी चांगलं पाहिजे, आपली मातृभाषा आहे. त्याकडे अशी पद्धत नव्हती आणि त्यामुळे काही नाही शक्य नाही. आता दुसरा कोण शिकवणार? हे पण तरी मुसलमान म्हणा म्हणजे असं आहे, ज्याला डुक्कर होताना खंत वाटली नाही त्याला मुसलमान होताना काय करणार? मत्स्यम पूर्वम वराहंच असं काय करणार? जो वराह झाला त्याला मुसलमान झाला काय तर बने फकीर प्रभू महाराज जो संतन के सरदार. परमात्मा फकीर झाले म्हणून सफेद दाढी लांबी चोरी लागली नाही, छाती रुची उंची पिंजा केली, डोक्यावरती हिरवं पागोटा बांधले, ती काचेच्या मण्याची माळ भरून घातली. आणि एका गावाच्या बाहेर थोडी अशी पडकी मशीन होती, त्या पडकी मशिदीमध्ये त्यांचं पुराण हवा प्रवचन चाललं होतं. ऐकायला हिंदू मंडळीच होती, कारण ज्या तऱ्हेचं प्रवचन होतं ते ऐकायला कोणता मुसलमान ऐकणार? ला इलाहा इल्लल्लाह प्रवचन, पण विषय काय? अगर है शौक मिलने का तो हरदम लो लगाता जाए. अगर है शौक मिलने का तो हरदम लो लगाता जाए. बना कर खुद नुमाई को भस्म कर लड़ाता जाए. मसल्ला और तस्वीर तोड़ किताबें डाल पानी में. मुसल्ला पार तस्वीर तोड़ किताबें डाल पानी में. पकड़ दस्तू फरिश्तों का क्या कहता जाए. अगर है तो मिलने का तो हरदम लो लगाता जाए. नजर खाना उसके बीच आता जाए. अगर है तो मिलने का तो हरदम लो लगाता. सांगण्याचा उद्देश असा आहे की अगर हा मिळणे का खाव म्हणजे भगवंताला प्राप्त व्हावं, भगवंत भेटावा अशी इच्छा असेल तर काय करावं? न जा मस्जिद, न कर शिंदा, न रख रोजा, न मर भूका. करावं का? हुक्म है शाह कलंदर का अन्नद हक तू कहा दादा. अन्नद हक म्हणजे हम ब्रह्मास्मी. मग तो उर्दू मध्ये जर तुला भगवंताला मिळायचं असेल तर अन्नद हक म्हणत जा. मशिदी त्याची काय गरज नाही. मुसल्ला फाड, तसबी तोड, किताबे ढाल पाणी. संतांचा अध्दर पकड तू फरिश्तो का गुलाम उनका कहा ताजा. पण या सगळ्याच्या आधी आहे फना कर खुद नुमाई को भस्म कर लड़ाता जा. खुद नुमाई म्हणजे अहंकार. खुद नुमाई म्हणजे अहंकार. तेव्हा अहंकार जाळून टाका. फना करणं नाही करा, जाळून टाका आणि त्याचं भस्म अंगाला लावा. फना कर खुद नुमाई को भस्म कर लगाता जा. कारण परमेश्वराचं दार कोणाला भेटतं? एका हिंदी कवीने म्हटलंय, फिरते है दर दर की तेरा घर मिले. आम्ही दारोदार भटकतो, गल्ली गल्ली ढुंढाळतो तुझं घर भेटावं म्हणून, पण हम है जब तक वह हमें कम कर मिले. अहंकार आमचा जोपर्यंत जागृत आहे ते मिळायचं कसं? आणि हे असं प्रवचन, त्याचा तो असा विषय जगन्नाथ शोधितच होते. त्यांना वाटलं की हा मनुष्य मला शिकवतो बाबा, ही भाषा आमची भाषा आहे, फक्त उर्दू आहे एवढंच आहे. हे तर असं कोण बोलतो मुसल्ला फाड तसबी तोड किताबे डाल पाणी मी. मुसलमान कधी असं सांगे? तुझ्या मस्जिद न कर सिद्धा न रख रोजा न मर भूका. मशिदीत जाऊ नको, रोजा करू नको, नमाज पडू नको. अशक्य गोष्ट आहे. नमाज पड बाकी काही कर असं म्हणजे मुसलमान सांगतात नाही. हे मशिदीत जाऊ नको म्हणतो, हे जरा जात आपली दिसते. आपली दिसते म्हणजे ब्राह्मण नव्हे. आणि जगन्नाथाला मुलगी द्यायची नव्हती.
सर्व धर्म समभाव. सर्वधर्म समभाव मान्य आहे. त्या गुलाबराव महाराजांचे प्रश्न नंतर एक प्रश्न मी आपल्याला सांगितला, त्याच्यामुळे मार्मिक उत्तर द्यायचे. त्याला एका प्रश्न विचारला, म्हणजे सर्व धर्म समभाव जर आहे तर दुसऱ्या धर्मात काय? गुलाबराव महाराजांनी त्याला उलटा प्रश्न विचारला, सर्व धर्म समभाव आहे तर दुसऱ्या धर्मात जायचं काय कारण? पण ही जी भाषा आहे ही आमची भाषा आहे. न जा मस्जिद न करशील दान करो जान मळभूगा. आणि प्रवचन संपलं. मुसलमान कोणी होता, कोणच्या हिंदू होते, ते निघून गेले. मशीद परकी होती. जगन्नाथ जाऊन त्या मौलवीला भेटले, त्याला खाली बघून नमस्कार केले. महाराज मी आपल्या काही कामाकरता भेटायला आलो. काय तुझं नाव? जगन्नाथ. हो बमन. ज्यांनी त्या मुल्ला मौलवीशी बात करण्याची प्रतिज्ञा दिली तोच. काय करणार? मला उर्दू फारशी शिकायचंय. कशा करता? त्या काजीशी वादविवाद करायचं म्हणजे मला. माझी संस्कृत भाषा त्याला काही का होईना पण येते नाही. त्याचं उर्दू फारशी मला मुळीच माहित नाही. तेव्हा उर्दू फारशी शिकून त्यांचे ग्रंथ काय आहेत ते पाहायला वाचून मी वादाला कसा उभा राहणार? कारण हे जे वादविवाद आहेत ते तसे तत्वज्ञानावर चालतच नाही. त्याचं मर्म काय ते मला कळलं पाहिजे. माझ्याकडे कुठं टोचावं हे त्याला माहित असतं, तर त्याला कुठं टोचावं मला कळलं पाहिजे की नाही. तात्विक वादविवाद बहुतेक काही असतच नाही, असे वरवर चालतात, तेव्हा ते माहित असलं पाहिजे म्हणे मला. त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं तर समजतं. आपल्याकडे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून लोकमान्य टिळकांच्या थोडी आधी ते पुढे विद्वान आणि अतिशय धर्मनिष्ठ असे ग्रस्त होऊन गेले. मार्क्सचे जे तत्वज्ञान आहे ते मार्क्सच्या आधी काही वर्ष विष्णुबुवा ब्रह्मचारीने मानले. आणि सुदैवाची गोष्ट आहे समाजवाद्यांनी ते मान्य केले. कारण इतकं चांगलं मान्य करण्याच्या स्थितीत ते सहसा नसतात. पण विष्णुबुवा ब्रह्मचार्यांनी हे सांगितलंय हे त्यांनी मान्य. ते आपल्या धर्माचा प्रचार करीत असत. अतिशय निष्ठावंत ब्रह्मचारी होते, अति फटकळ होते, मोठे प्रत्युत्पन्न मती होते. त्याचे प्रचार करीत असतात आणि मुसलमान ख्रिस्ती मिशनरी पसराव असायची नेहमी. आता त्यांनी लोकांना फसवण्यासाठी निर्णय पद्धतीने सांगावं. त्यांचं एक विधान नक्की ठरलेलं, हिंदूंचा देव खोटा कसा आहे ठरवण्यासाठी. हे लोक ऐका, आमचा आकाशातला भाव त्याचा धर्म तुम्ही स्वीकारला पाहिजे, कारण त्यामुळे तुमचे कल्याण होणार. हिंदूंचा देव दगडाचा, पाण्यात टाका बुडून जातो. त्याचा देव बुडतो, त्याचा भक्त बुडणार. आमचा देव लाकडाचा, पाण्यात टाका बुडतो फसतो. आमचा देव लाकडाचा पाण्यात टाका तरंगतो, त्याचा देव तरंगतो, त्याचा भक्त तरंगणार. आणि भाव तुमचं काय वाजवायचं हो जगन आमच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी ते उडून उभे राहिले. हे लोक थांबा. यांच्या देव लाकडाचा, आपला देव दगडाचा. बुडून मरणे एवढी काय एकच आपत्ती आहे. राखेल उतून पेटून द्या बघू. त्याचा देव जळतो, त्याचा भक्त जाणार. त्याचा देव तसाच राहतो, त्याचा भक्त तसाच राहणार. पण हा वाद हा करता येतो. त्याचं धर्म काय काय करणार? तेवढे मला माहित असलं पाहिजे की त्याचं काय मर्म. शाबास नाही, खरं बोललास शिकवतो, नाही तुझा करणं झालास. खोटं बोलून विद्या कधी मिळत नाही. तू खरं सांगितलं शिकवतो मला बेस्ट. आता शिकवणारे जगन्नाथ, शिकणारे जगन्नाथ आणि शिकवणारे परमात्मा समसमा संयोग होता. नाही तर गुरु विद्वान नसतो, शिक्षणाला पाहिजे की तिथे समसमा संयोग होता. तिथे गुरु होते, त्यांनी 4 वर्ष शिष्याला गीता शिकवली. कोणी शंका विचारली. गुरु आश्चर्यात पडले. मी 4 वर्ष झाली, जे काही विद्यार्थ्यांना शंका विचारलेली यांना सगळं समजलं तर काहीच समजलं नाही. एक तर सगळं समजणारा शंका येत नाही, तर काहीच समजणारा शंका येत नाही. मी शंका विचारलीच नाही. तुम्ही अरे तर तुम्ही ऐकता का नुसतेच त्यांच्या कीर्तनात बसलेल्या श्रोतेसाठी? 4 वर्ष झाली मी तुम्हाला काय सांगतो. एकाने म्हणजे मला काही शंका विचारली नाही. काही शिकता काय चाललंय काय तुमच्या? शिक्षा वाटलं तर शंका विचारायची सुद्धा नाही. म्हणजे गुरुजी शंका तर आहे, पण ऐसा है वो गीता जी में नहीं बोले. फिर वो जो गीता जी का महात्म है, महात्म म्हणजे महात्म्य, वो महात्म्य है. वहां जो लिखा है कि सर्वोपनिषदो गावो
दो गधा गोपाल नंदना, ये गीता जी में दो गधा कहां से आया और क्या ये दो गधा है, यानी तो उपचार क्या है, दो गधा क्यों आया बोले? गुरुजी उतार केला म्हणजे वा 4 वर्ष माझी काढणी लागली. काय शिष्य म्हटले शंका विचार बेटा चुप, पहला गधा तू जो गीता पढ़ने मेरे पास आए, और दूसरा गधा मैं जो 4 साल तक तुझे पढ़ा. असे गोष्टी बरोबर उलट्या होत्या. तर ते गुरु प्राज्ञे विद्यां यथैव तथा जने न तु खलु ज्ञाने शक्तिं करोत्युपहन्तिवाय भवति च पुनर्भूयान् भेदः फलं प्रतिदति यथा प्रभवति शुचिर्बिंबोद्ग्राहे मणिर्नमदान्तया. सूर्याचे किरण मातीच्या ठिकाणावर पडतात आणि हिऱ्यावर पडतात. हिऱ्यावर पडलेले किरण चमकून उठतात आणि मातीच्या ठिकाणाचा फक्त ओढ प्रत्यय आले. गुरु शिकवताना सारखेच शिकवत असतो, पण शिष्याची पात्रता पाहिजे की नाही. इथे गुरु शिकवणारे उत्कृष्ट होते, शिष्य तसेच उत्कृष्ट होते. कानून करी मारी साऱ्या किनारी पोस्ता गुलस्ता भावी नवावी आया करोनी मुरली उनीवर त्याचा सखा श्री प्रभू वासुदेव. 1 वर्षाच्या आत त्यांच्यातले काही जे महत्वाचे ग्रंथ होते ते जगन्नाथ आले. कुराणचं जगन्नाथाने असं म्हणावं की मुसलमानांनी तोंडात बोट ठेवलाय. कुराणच्या आयती त्यांनी म्हणाव्या बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या का नाबुदु व या का नस्तईन इहदीन मुस्तफा लल्लदीना मालिक यौमिद्दीन. इहदीन मुस्तफा कौन पढ़ रहा है? क्या 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 है? आज मुसलमानांनी जाई मारा. आपण हिंदू हेमते सहसा कोणाला बरे म्हणायचे. लोकांना चांगलं न म्हणणारी सगळ्यात वाईट जात कोणती असेल तरी हिंदू, त्यातही ब्राह्मण, त्यात महाराष्ट्रातला, त्यात कोकण, त्यात पुण्यातला, पुन्हा सदाशिव पेटी. थोडी व्यवस्था आली त्याच्याबरोबर. जगन्नाथाला निरोप देण्याकरता निरोपाची सभा भरली मोठी होती. जगन्नाथाला निर्णया प्रकारचे हार अर्पण केले निर्णया संस्थांच्या वतीने. ज्या संस्था एरवी कधी प्रत्याला आले नव्हते, फक्त हार घालण्याच्या वेळेला त्यांचे नाव उच्चारले गेले आणि त्यांनी स्वतःचे हार आणले होते. हार घातलेला काढून ठेवला की मागून आणायचा लागला. जगन्नाथाला पुष्कळ हार बिर घातले गेले. ब्राह्मण मंडळींनी आशीर्वाद दिला. संस्कृतीचा अपमान होण्याचा प्रसंग आला आहे. शासनाच्या पातळीवर झालाच आहे, पण आपण वैदिक हिंदू म्हणून जिवंत राहिलो तर पुढे आज नाही उद्या केव्हा तरी आपल्याला शासन मिळवता येईल. पण आपण आपले हिंदू म्हणूनच जर समजलो तर शासन कोणाला मिळणार, कशाकरता मिळवायचं? तेव्हा आपल्या धर्माचं रक्षण तुझ्या हातून हो, वेदाचा सन्मान राहो असा आमचा तुला आशीर्वाद आहे. भगवंत आमची जी काही पुण्याई असेल ती तुझ्या पाठीशी उभी करो. तुझा विजय. जगन्नाथाने दुसरी सत्काराची भाषण केली आणि उत्तर देण्याकरता जगन्नाथ उभे आहे. महाराज मी जाणारच आपल्या आशीर्वादाने मला विजय मिळेल याबद्दल किंचित सुद्धा शंका नाही. पण एक अडचण आहे, आपण ज्या तऱ्हेने विचार करतो नेहमी
त्या तऱ्हेनेच जर आपण विचार करीत राहिलात तर मी संकटात सापडण्याची शक्यता आहे, तेवढी मला सवलत देऊन घ्यावी. काय मम करे काही झाल्यास देवा पुढे त्याचा न दोष मजला मी तिथून आल्यावर त्याशी युद्धा करता जाणार आहे वादविवादाच्या युगामध्ये. त्यांची नियत चांगली नाही आपल्याला सगळ्यांना म्हणते. जे बापाला बाप म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, तशी जात आहे. बापाच्या आणि भावाच्या रक्तानं भिजलेली सिंहासनं ज्यांना मखमलीचे गालीचे पसरल्यासारखे वाटतात, अशा जातीशी लढण्याकरता मी जातोय. ज्याला भावाला भाऊ म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, तो माझी काय किंमत ठेवली. वाटेल त्या वाममार्गाने मला जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या त्या वाममार्गातून पटण्याकरता क्वचित मलाही वाममार्ग पत्करावा आहे. आणि असा मी पत्करला की महाभारतावर घेणाऱ्या आधुनिक विद्वानासारखं तुम्ही करा. असं जगन्नाथांनी त्यावेळेला सुचवलं की पांडवांचे जे अपराध आहेत त्याची सगळ्याची नोंद आणि कौरवांचे अपराध नाही. तर अरे आधी प्रत्येक वेळा जेव्हा पांडवांनी काही थोडं इकडे तिकडे केलं आहे त्याच्या आधी कौरवांनी काहीतरी केले, त्याला उत्तर देण्याकरता पांडवांना तसं वागावं लागलं. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपल्या ह्या टिळक पथावरून जाताना, आता ट्रक जात नाही असं ऐकलं नाही तिथून, पण पूर्वी ट्रकची फार वेदरी होती. त्याच्यात रॉंग साईडने ट्रक समोरून आला, काय करावं तुम्ही? ट्रक रॉंग साईडने समोरून येतोय फार वेगाने. मी माझा अनुभव सांगतो. मी सायकलवरून चालू होतो, जुनी गोष्ट, विद्यार्थी म्हणून शिकत होतो त्यावेळची गोष्ट. समोरून रॉंग साईडने ट्रक आला. आता मी सायकलवर होतो, मी माझी सायकल दुसऱ्या बाजूला घेतली. आता ती रॉंग साईड झाली माझ्या दृष्टीने. मी इकडे चाललो होतो. तिथे एका घरचा धक्का आला. पलीकडे व्हायला पोलीस, नंबर सांगा आता सांगा. अरे म्हणजे माझा का नंबर चुकून घेतो? त्या ट्रकवाल्याला विचार ना, तुम्हाला हप्ता देतो ना. ट्रक रॉंग साईडने का आला ते विचार, मी रॉंग साईडने का आलो ती नोंद घेऊन काय होतो? तुम्ही कसं करा म्हणाले, आपल्याला खोड आहे तशी. मम करे काही झाल्यास देवा पुढे त्याचा न दोष मजला मी तिथून आल्यावर. तो दोष मला लावू नका. त्यांच्याशी लढताना कदाचित मलाही वाममार्ग पत्करावा लागेल. नरोवा कुंजरोवा म्हणण्याचा प्रसंग माझ्यावर येईल. द्रोणाचार्याला डाव्या बाजूने वळून मलाही पुढे लावावं लागेल. कारण रथाचा चाप उचलत असताना त्याला बाणाने मारावं लागेल त्या पाणी. आणि मागून मला विचारलं अग्नी असं का केलं? कौरव बोलून चालून दुष्टेच आहेत, म्हणजे ते दुष्टेच आहेत. तुम्ही सदा सज्जन होताना असे का वागला? अरे स्वतःचं संरक्षण करणं आत्मान सततम रक्षेची महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला नाही आम्ही विचारतो. मेण्यामध्ये पंडित दिल्ली प्रतिप्राप्त झाले. हिंदू सधारा बहुमोदतेने मोरास गेली घनदर्शनाने. आणि पंडितांची सारी मेण्यामध्ये बसून दिल्लीपर्यंत आली. जगन्नाथ पंडित मुसलमान मौलवीशी वादविवाद करण्याकरता दिल्लीत येत आहेत. ही बातमी आधीच दिल्लीमध्ये पसरली होती. वर्तमानपत्र नव्हती तरी वर्तमानपत्र असून काय अशा बातम्या थोडीच येत हिंदू धर्माच्या रक्षणाकरता पंडित दिल्लीला येतोय. ही काय बातमी आहे? खून झाला ही बातमी आहे. नवऱ्यानं बायकोला मारलं, बायकोला नवऱ्याला मारलं, सासून सुनेला मारलं, सुनेनं सासून मारलं. अशा किती घटना घडतात. हजारो सासवा सुना असतात, एखादीला जायचे हेच नाही. अरे महत्वाच्या गोष्टी आहेत, पण यांचं शास्त्र म्हणजे एका पत्रकाराकडे नाही. त्यामुळे मनुष्य कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही, मनुष्य कुत्र्याला चावला ही बातमी. ही काय बातमी आहे? ती विकृती आहे. हा माणसानं कुत्र्याच्या काठी घालून डोकं फोडलं ही बातमी घ्यायची असेल द्या. ती नाही, चावला कुत्रा, मनुष्य चावतो कुत्र्याला, पण यांची बातमीच. पण दिल्लीमध्ये त्यावेळेला माणुसकी जागृत होती. जगन्नाथ आपल्या संरक्षणाकरता येत आहेत. हिंदू समाजाच्या वतीनं छाती पुढे काढून मान दाट ठेवून ते भर सभेमध्ये उल्हाशी वादविवाद करणार आहेत. अरे हिंदूंना किती अपूर्व गोष्ट होती. पुढे वादाचा निकाल लागेल ते लागेल म्हणाले, पण आमच्या बाजूने दाट मान करून एक वीर उभा राहिला. हे काय कमी महत्वाचं आहे. दिल्ली सगळी त्यावेळेला हिंदूंची बहुसंख्या होती दिल्लीचं, मुसलमानाचं राज्य असताना. आता काय होईल शंका वाटते म्हणून बोलतील. आणि सगळ्या दिल्लीमध्ये हिंदू लोक जगन्नाथाच्या स्वागताकरता गोळा झाले. लोकांनी हार तोरे घातले, सगळ्या दार शिंगातली मेण्याचे भुई बाजूला काढले आणि हिंदू तरुणांनी तो मेणा आपल्या खांद्यावर.
आमच्या धर्माच्या रक्षणाकरता हा महात्मा येतो. ठिकठिकाणी दारोदार लोकांनी स्वागत केली, त्यांची रांगोळ्या घातल्या होत्या. सुवासिनी हातामध्ये पंचारती घेऊन जगन्नाथाला ओवाळले उभं राहिलं. जगन्नाथाची पालखी किंवा तो मेणा आपल्या घराच्या समोर आला. त्या मौलीने पुढे लावलं, पुढ्या प्रेमाने त्यांच्या कपाळाला कुंकू लावलं, त्याला ओवाळलं आणि जगन्नाथ आमच्या कुंकवाचं रक्षण करा. जगन्नाथ आमच्या शिवाचं रक्षण करा. जगन्नाथाच्या अंतःकरणे भरून आलं. माय तुझ्यासारख्या पतिव्रतेचा आशीर्वाद पाठीचा असताना कोणाची हिंमत आहे की माझा पराभव करेल. आणि अशा रीतीने हिंदूंच्याकडे सत्कार करून घेत पुऱ्या भूषणाने जगन्नाथाची सारी राजाच्या पर्यंत येऊन पोहोचली. वर्दी केली राजाला की जगन्नाथ आले. राजाने त्यांची चांगली व्यवस्था आणि त्याप्रमाणे वाघाचा दिवस ठरला. वाघाचा दिवस शहादागा अकल मंदार ऊर्ध घोरणी निर्देशी अभिरुची गाला त्यांच्या दिवाणी आम मध्ये वादाची सभा भरली. शहाजहान बादशाह सिंहासनावर आहे. दोन बाजूला एक पंडिता करता आणि त्यांच्या मौलवी करता आसन मांडली आहेत. मध्ये पंचा करता राजाच्या सिंहासनाच्या खाली आसन मांडलं. सभा घनदाट होती आहे. दाढीवाले सगळे त्या मुलाच्या बाजूला. शास्त्री पंडितांना पहिल्या प्रथम सभेमध्ये याची संधी मिळेल. जगन्नाथाच्या बाजूने उभं राहण्याकरता जुन्या ठेवणीतल्या शालूला काढू काढू शास्त्री पंडित त्याचा एकच कोपरा दाखवण्याचा होता. आज बघायला काही नव्हतंच, कारण 3 पिढ्यात दुसरं वस्तूच मिळालं नव्हतं. काय करणार? अयम पटो मे पितुरंग भूषण पिता महादेव रूपभुक्त यौवना अलंकरिष्यत्यथ पुत्र पौत्रकान मया अधुना पुष्पवदेव धार्यते. आमच्या खापर पंजोबाच्या वेळेला सन्मान झाला म्हणजे आणि पणतवापर्यंत उभी पडावी म्हणून घडी तशीच्या तशी खांद्यावर ठेवून तशी तशी खाली शालूया अशा पांघरून. कारण परिस्थिती प्रतिकूल होती. पण आहे त्या शालजोडीचं सुद्धा शालजोडी म्हणून भूषण होतं. फाटकी असली तरी चालेल, जीर्ण असली तरी चालेल, पण शालजोडी वापरीन हा अभिमान होता आपल्याला. टाळ बांधून टाळायला काय तो घालून काय सुकून म्हणाल नाही. त्या खेळणीच्या जुन्या शालजोड्या घालून टाकल्या. शास्त्री पंडित जगन्नाथाच्या बाजूला बसले, हे मुल्ला मौलवी सगळे त्या कालीच्या बाजूला बसले. आता पंच कोणी व्हायचं? मुसलमान मुळे भूकतो, त्याला मतलब आपला बरोबर कळतो, त्यालाच फक्त सगळ्यात चांगला कळतो. त्यावेळेला त्यांना असा काय आठवत नाही. आपण गंमत बघा, समाजवादी सगळ्या पक्षात मुसलमान समाजवादी मुसलमान धर्माच्या विरुद्ध काही उभा राहिला इतका दिवशी उभा राहतो. कोणता हिंदू समाजवादी उभा राहिला उलट न राहण्यात मुसलमान. मुसलमानवादी समाजवादी मुसलमान सुद्धा आधी मुसलमान असतो मग समाजवादी असतो. परवा एक घटना घडली आपल्या देशात. एका मुसलमान स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध तक्रार केली की याने मला तलाक आणि घटस्फोट दिला आहे आणि पोटगी देत नाही, फक्त मेहर परत केला त्यांच्या शास्त्राप्रमाणे. कोर्टामध्ये खटला सुरू झाला आणि आपल्या भारतीय घटनेप्रमाणे कोर्टाने निकाल दिला की ठीक आहे, तिनं पुन्हा लग्न करीपर्यंत तिच्या नवऱ्याला जबाबदारी आहे, तिला पोटगी द्यायची. आता या चमत्कारिक काय असंच असलं पाहिजे की नाही? सगळ्या समाजवादी उठून उभे राहिले की हा निकाल आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. सगळे मुसलमान समाजात नाही, चुकून समाजात म्हणालो, पण ते मुसलमानासारखेच असतात म्हणून चुकून एकाच्या ऐवजी सगळे मुसलमान उठून उभे राहिले. त्यात समाजवादी सुद्धा एका प्रकारे तसे सगळे मुसलमान उभे धूर्त. ते म्हणले औरंगजेबाला पंचने, औरंगजेबाला पंचने गेला की प्रत्यक्ष काही घडो निकाल आपल्या बाजूचा. आता मुसलमान हिंदू तेवढं निर्माणी सावध झाले. बरं तुमचंच खरं म्हणले नाही. ते म्हणले असं आहे, आमची ना नाही, पण युवराज गारा सभेमध्ये असताना औरंगजेबाने काय म्हणून पंच व्हावं? युवराज गाराने पंच व्हावं. कारण हा गारा त्या मुसलमानांच्या सगळ्या समाजामध्ये भांगे तुळस असल्यासारखा. युवराज सूज्ञ जोदार संगमती विद्येची अभिरुची विद्येची अभिरुची होती. आपल्याला सांगितलं आश्चर्य वाटेल, त्यानं उपनिषदाचं अरबी भाषेमध्ये भाषांतर केलं. शास्त्री मंडळांनी मध्ये घेतले असेल, पण त्या काळामध्ये उपनिषद आणि
त्यानं केलेलं भाषांतर हे इतर कुणी केलेल्या भाषांतरापेक्षा अधिक उपनिषदाच्या अर्थाला जवळ आहे. आश्चर्याची गोष्ट त्याची चूक एकच होती की त्याला धूर्तता नव्हती आणि थोडा अहंकारी होता. कोणाचं ऐकायचं तयार नसते. मी म्हणजे शाळा असलेलं वाटत होतं. त्याचा परिणाम एकच झाला की औरंगजेबाने त्याच्या विरुद्ध पुढे हा काफीर आहे म्हणून त्याचा वध केला. तो दादा युवराज म्हणजे हा पंच झाला पाहिजे. आता मुसलमानांची पंचायत झाली नाही म्हणता येईल त्याला. कारण की हुंदी कोणाचं नाव सुद्धा नव्हतं, दादाचं नाव सुद्धा होतं. तो युवराज होता हे सत्य आहे. आणि शहाजहानाने हो म्हणून मान दुखवली. चालेल यांचा अर्धात घेऊन तिथंच खडा झाला. त्या काजीला ते शॉक आल्यासारखं झालं आणि वादाला ना म्हणा 15 दिवस सर्व सिद्धांत जे काय थोडे बहुत सिद्धांत होते ते जगन्नाथांनी काजीला उच्चार करावा यांनी त्याचं खंडन, काजीला उच्चार करावा यांनी त्याचं खंडन. शेवटी हमरी तुमरीवर प्रकरण आलं. काय म्हणला तुम्ही हिंदू लोक ज्या इंद्राची देवता म्हणून पूजा करता तो इंद्र व्यभिचारी होता. अहिल्या जा त्याचं काय कौतुक करता. जगन्नाथ म्हणजे एक काजी जाऊ दे म्हणजे आमचा इंद्र कसाही असो पण अहल्या इंद्राची सून तर नव्हती. परकी होती कोणीतरी. इतिहास भानगड आहे की त्या मोहम्मदानं त्याच्या सुनेशी निकाल लावला. झैन नावाचा त्याचा मुलगा होता. त्याची झैना म्हणून बायको होती तिच्याशी निकाल लावला. म्हणजे त्या सुनेशी संबंध ठेवण्यापेक्षा इंद्र बरा की नाही. आता दारात काही झालं तरी मुसलमान बरोबर मला पडलं थोडा गुन्हा माफ करा मला क्षमा करा. पण त्यामुळे इंद्र चांगला ठरतो का. त्याच्यासारखी दोष दुसरीकडे आहे म्हणून ते इंद्र चांगला ठरत नाही. मग असं का उत्तर दे त्याला समजावं म्हणून दिलं. वास्तविक दारात अहल्या ज्या शब्दाचा अर्थच लोकांना कळत नाही. ते नावावरून फसले म्हणाले अरे आमच्याकडे अशी पद्धत आहे परोक्ष प्रिया हे वै देवा. देव हे परोक्ष प्रिय आहे. त्यांना प्रत्यक्षापेक्षा परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष बोलल्यापेक्षा लक्षणेने बोललेलं आवडतं. अरे लक्षणात तर काव्य तात्पर्यमेव वचसी ध्वनिरेव काव्ये माधुर्यमेव गुणसंपदिनायकस्य लावण्यमेव वपुषि स्वरते ज्ञाया. की महत्व कशाला नाक कसं याच्यापेक्षा लावण्याला महत्व. परवा तुम्ही लावण्य आपण सांगितलं तेव्हा वचनाचं तात्पर्य काय महत्वाचं आहे. काव्याचा ध्वनी काय तो कळला पाहिजे. काव्याच्या नुसत्या शब्दात काय किंमत असते. काव्याचा ध्वनी कळला पाहिजे. आणि असं असल्यामुळं ज्याला ध्वनीच्या भाषेत बोललेलं समजतं आणि ध्वनीच्या भाषेत ज्याला बोलता येतं त्याला कवी आणि रसिक म्हणतात. नाही उघड उघड बोलणं काय गंमत आहे. सहज समजलं पाहिजे. एक कवी होता त्यानं राजाची स्तुती केली. पण ती स्तुती कशी केली माहिती का. तो म्हणला राजा मोठा अद्भुत आहे. आपली बायको ज्याला सांभाळता येते त्याला काय राजा म्हणाला मी या राज्यात आल्यापासून तुझी बायको गल्लोगल्ली भटकते म्हणला. लहान मोठ्याशी तिचा परिचय कुणीही तिला भेटतो आणि कोणाजवळ ती मला दिसते. हे काय राजे पण आहे. काय करावं म्हणा मला बोलवायचं भावत नाही. मी दक्षिणेतला ना आम्ही जरा तोंडाळ असतो म्हणालो किं वृत्तांत परगृहगती किंतु नाहं समर्था तूष्णीं स्थातुं प्रकृती मुखरो दाक्षिणात्य स्वभाव. मी दक्षिणेतला म्हणाले जे बोलायला नको ते नेहमीच बोलतो आणि त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये मागं पडतो. मला दोन बोलेपणा येत नाही. खरं म्हणजे मी बोलायला नको. गे विपणीषु तथा चत्वरे पान गोष्ठ्यां उन्मत्तेव भ्रमती भवतो वल्लभा. भ्रमती भवतो वल्लभा. तुमची बायको म्हणाले गे घरोघर विपणीषु बाजारातून पान गोष्ठ्या दारूच्या गुत्त्यात सुद्धा एखाद्या उन्मत्त स्त्रीपणे भटकते म्हणाले. हे का शोधत राजे म्हणाला राजा तांबडा झाला. माझी बायको कोण म्हणाले नाव काय कीर्ती. तुमची कीर्ती इतकी व्यापक आहे की जिथे जावं तिथे ती मला भेटते. आता सांगतो सर कीर्ती नावाची त्या राजाची बायको होती आणि ती खरंच अशी